चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकेल फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून या ठिकाणी घेऊया। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया की अखेर कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, की ज्यावेळी कांदा विक्री केल्याने आपल्या सर्वांचा होऊ शकेल फायदा। जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी काय, मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम कांद्याच्या दरावरती कसा होणार, भविष्यात कांद्याचा बाजारभाव कसा राहणार आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे घेतल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की आपण सर्वांनी अखेर कोणत्या भावावर कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकेल इथं जास्तीत जास्त फायदा। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला कुठेतरी 700 ते 1200च्या दरम्यान आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला लाल कांद्याचा जो स्टॉक आहे तो संपत आलाय आणि जी लेटेस्ट बातमी आपल्यापर्यंत पोहोचली त्याच्यानुसार 30% कांदा विक्री ही घटली। जर पुढच्या 3-4 आठवड्यांचा विचार केला तर कांदा विक्रीत ही घट कायम राहणार आहे। याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे, ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पुढील 3 ते 4 आठवड्यामध्ये सामान्यतः 200 ते 300 रुपयांनी सुधारून वधारून आपल्याला 1000 ते 1400 रुपये किंवा 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचताना दिसणार आहे। पण त्याच्यानंतर आवक वाढली की पुन्हा कांद्याचा बाजारभाव घसरणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी काय करायला पाहिजे की ही तेजी आल्यानंतर हीच दर पातळी आपल्या सर्वांसाठी योग्य आहे आणि याच वेळी आपण जर कांदा विक्री केली तर आपला फायदा होईल, कारण पुन्हा एप्रिलच्या एंडिंगला मेला त्या ठिकाणी जो कांदा आहे तो बाजारभाव हा कमी आहे। जूनच्या 15 तारखेनंतर कांदा बाजारभावात चांगली सुधारणा सुरू होईल, तोपर्यंत कांदा बाजारभाव हा या तेजीनंतर त्या ठिकाणी आपल्याला जो आहे तो डाऊन होताना दिसणार आहे। मग तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की ही तेजी आल्यानंतर आपण सर्वांनी कांदा विक्री करायला पाहिजे, किंबहुना 1100, 1200, 1300 रुपये प्रति क्विंटल ही कांदा बाजारभाव जी आहे स्थिती तर ही योग्य वेळ आहे कांदा विक्री करण्याची। शेवटी तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात, विचार करून निर्णय घेऊ शकतात। पण ही तेजी एकदा येऊन गेली तर त्यानंतर खूप मोठी तेजी येईल याची काही शक्यता इथं दिसत नाही। आता भविष्यात देशात कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनो सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।